नमस्कार. माय PCMCमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. होय मी रिंगणात या कार्यक्रमात आज आपल्याला शहरातील सर्वाधिक चर्चेचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 20 संत तुकाराम नगर कासारवाडी कुंदन नगर, या प्रभागातील एक तरुण उमेदवार ज्यांनी प्रस्थापित उमेदवारांना घाम फोडला असं चर्चा आहे, ते भाजपचे सतीश नागरगोजे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण आज त्यांच्याशी बोलून प्रभागातील समस्या, त्यांचं विजन आणि लढत कशी वाटते हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सतीशजी. नमस्कार. सर्वप्रथम आपण तरुण इंजिनियर आहात, व्यवसाय स्वतःचा सांभाळता, शिक्षणातून तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण हे सगळं हे करताना तुम्ही राजकारणाकडे वळण्याची प्रेरणा कशी झाली, की एकदम राजकारणाच्या दृष्टीने तुम्ही खूपच नवखे आहात, तर हा एकदम राजकारणात प्रवेश करावा असं का वाटलं? माझं मूळ गाव बीड जिल्ह्यातील असून वडील कामानिमित्त पुणे शहरात आले. यानंतर माझा जन्म कासारवाडी, माझ्या प्रभागातील कासारवाडी भागात झाला. शालेय शिक्षण मी भारतीय जैन संघटना, जी मराठी माध्यमाची शाळा आहे माझ्या प्रभागातील, तिथं घेतलं. शालेय शिक्षण घेत असताना जे मैदानी खेळ असायचे त्या काळात, खो खो, कबड्डी, ह्या सांघिक खेळ खेळत असताना टीम बिल्डिंगची एक मला सवय आधीपासून लागली होती. कोणी कसं वागतं या सगळ्यांना ॲडजस्ट करून टीम कशी पुढं घेऊन गेलं पाहिजे. जिल्हास्तरीय मॅचेस, आम्ही राज्यस्तरीय मॅचेस खेळलेलो. शालेय शिक्षण झाल्यानंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो, इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्या ठिकाणी माझ्या कॉलेजमध्ये मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा या भागातील भरपूर विद्यार्थी होता. त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी या सर्व ज्या काय त्याचं नेतृत्व मी पुढाकार घेऊन कॉलेजमध्ये करायचो. कारण मी इथलं पिंपरी चिंचवड शहरातलं होतो, बाकी सगळे बाहेरून आलेले होते. त्यांना काही ना काही मदत झाली पाहिजे माझी, हा माझा कायम विचार असायचा. या सर्व प्रेरणेतनं त्याचप्रमाणे आमच्या प्रभागातील सर्वात जुनं 55 वर्ष जुन्या असणाऱ्या श्री अष्टविनायक मित्रमंडळाचं मी अध्यक्ष म्हणून काम करतो. कार्यक्रम करत असताना मंडळाच्या माध्यमातून विविध नागरिक, महिला, भगिनी, माता यांच्याशी माझी एक जवळीक निर्माण झाली होती. त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रॉब्लेम, त्याचा विचार करण्याची सवय लागली होती. मग हे सर्व करत असताना माझ्या परिवाराने सुद्धा मला तेवढीच मदत केली. ज्या दिवशी असं ठरवलं की बाबा आता आपण सामाजिक काम करतोय, तर यांचे प्रॉब्लेम सॉल्व करताना आपला महानगरपालिकेकडंच आपल्याला जावं लागतंय काही विषय घेऊन. तर मग हे सगळं करत असताना राजकारणामध्ये जाण्याची गरज आहे असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझा राजकीय जीवनात प्रवेश चालू केला. जेव्हा मला ठरवायचं होतं की कोणत्या पक्षातनं उभं राहायचं, त्याचा विचार मी केला. तर जसं संघामध्ये काम करत असताना राष्ट्रभक्ती हा विचार आहे, तसा मग विचार कोणत्या पक्षाचा आहे, प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, हा भाजपचा अजेंडा माझ्या लक्षात होता. तर मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तुमची सुरुवातच, तुमची नाळ ही संघाशी जोडलेली आहे आणि संघाच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवलेले आहेत. संघाची शिस्त, सेवा आणि राष्ट्रभक्तीचे जी मूल्य आहेत ती तुमच्या राजकारणात कशी दिसतील? लहानपणी शाखा म्हणजे खेळ खेळायला जायचं, तर आम्ही पहिले खेळ खेळायला जायचो. पण खेळ खेळत असताना जेव्हा लक्षात आलं की तिथं संस्कार पण दिले जातात आणि हे प्रेरणा जी आहे त्याचे संस्कार संघामध्ये दिले जातात. यानंतर मी माझ्या काही वस्ती जी आहे माझ्या प्रभागामधील, तेथील माझ्या शाळेतल्या मुलांनासुद्धा मग मी सोबत घेऊन जायचो. 5वी-7वीला असताना त्यातील विद्यार्थी कसा घडवला गेला पाहिजे, त्यावेळेस जे आमच्यावर संस्कार झाले, त्या संस्कारांच्याच मूल्यांवर आज पण मी चालतोय. आणि त्यानंतर मग जसं जसं मोठं होत गेलो तसं तसं संघाचे जे अनेक उपक्रम आहेत, जसं की निर्मलवारी हा उपक्रम आहे. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी पंढरपूर येथे जाते, त्या संपूर्ण मार्गावरती जे टॉयलेट लावले जातात, त्याचं मॅनेजमेंटच्या टीममध्ये मी काम करण्यास सुरुवात केली. तर त्याच्यातनं सुद्धा अनेक अनुभव आले, अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, त्यांच्या ज्या शाखा चालतात, वेगवेगळे आपले वर्ग चालतात, या ठिकाणीसुद्धा अनेक वेळा उपस्थित राहून तिथलं मॅनेजमेंटचं थोडं ना थोडं काम करत असताना तिथूनही अनेक गोष्टी मी शिकत गेलो. नाही, राजकारणात हे सगळी मूल्य तुम्ही सांगितली ती सगळी मान्य आहेत, पण बऱ्याच वेळा असं होतं की
राजकारण ही निसरडी मोरी किंवा निसरडं बाथरूम असतं की त्या ठिकाणी अनेक भल्या भल्यांचे पाय घसरतात. नाही सर, पाय का घसरतो? ज्याने काम केलेलं नसेल किंवा ज्याला स्वतःवर विश्वास नाही त्याचा पाय घसरेल. माझा स्वतःवर, मी केलेल्या कामांवर विश्वास आहे, म्हणून मला माहिती आहे मी राजकारणामध्ये दीर्घकाळ टिकून राहील. आता तुमची ही पहिलीच निवडणूक आहे, कुठल्याही निवडणुकीचा तुम्हाला यापूर्वीचा अनुभव नाही आहे आणि समोर माजी महापौर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि या प्रभागातून अनेक वेळा, म्हणजे मला वाटतं 6 वेळा निवडून गेलेले योगेश बहल यांच्यासारखा बलाढ्य उमेदवार तुमच्या समोर आहे. तर ही निवडणूक लढवावी आणि आपण जिंकू, हा आत्मविश्वास कुठून आला? सर, गेली अनेक वर्ष मी माझ्या प्रभागामध्ये सामाजिक कार्य करतोय. या सामाजिक कार्याच्या जोरावर ज्या ज्या नागरिकांची कामं केलेत त्या सर्व नागरिकांचा विश्वास, ज्या ज्या तरुणांची कामं केलीत त्या तरुणांचं माझ्यावर असलेलं प्रेम, ह्या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर मला लक्षात आलं या सर्वांच्या सपोर्टमुळे मी नक्कीच या राजकारणामध्ये प्रवेश करतो. मी कधी समोर कोण व्यक्ती याचा विचार करत नाही. जसं मी त्या दिवशी पण एक ठिकाणी सांगितलं की संघाने मला शिकवलेलं आहे की आपली रेष मोठी झाली पाहिजे, दुसऱ्याची रेष बघायची नाही. या मूल्यावर आधारित मी आता राजकारणात प्रवेश केला. समोरची व्यक्ती कोण याचा विचार आपण करून उपयोग नाही. भले त्यांनी 6 टर्म काढलेत, परंतु त्यांनी कामं केलेली नसल्यामुळं ते सर्व कामं बहुतेक मी करावे असं ठरलेलं असेल, निसर्गाचा काहीतरी नियम झालेला असेल. तर त्यासाठी आता मी प्रभागामध्ये आज निवडून आल्यानंतर ही जी न झालेली कामं आहेत ही करण्याचा 100% प्रयत्न करेन. अनुभव विरुद्ध तरुणाई अशा पद्धतीची ही लढत आहे. तर लोकांनी तुम्हाला का स्वीकारावं? नाही सर, आता तरुणाई जी आहे त्या तरुणाईकडं सुद्धा एज्युकेशन आहे. मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे. 6 वर्ष मी IT क्षेत्रात नोकरी केली. या सर्वाचा अनुभव जेव्हा मी घेतलेला आहे आय टीचा, तर मी माझं जेव्हा आता पहिलं पॅम्पलेट जेव्हा पब्लिकली वाटप केलं त्याच्यामध्ये मी जसं PCMCची सारथी ॲप आहे त्या प्रकारची मी स्वतःची एक लिंक डेव्हलप केली ज्याच्यातनं लोकांच्या समस्या माझ्यापर्यंत येतील. म्हणजे तरुणाई काहीतरी वेगळं करते. अनुभव हा फक्त लोकांमध्ये राहून भेटत नाही, तर मी केलेल्या कामाच्या बेसिसवर सुद्धा माझ्याकडे अनुभव आहे. आणि सर्व तरुण जे आहेत प्रभागातील शिक्षित आहेत, जे व्यसनाकडे वळलेले आहेत, त्यांना अनेक वेळा समजवण्याचं काम केलेलं, व्यसनातनं गुन्हेगारीतनं तरुण आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गावर आणलेले आहेत. त्यामुळं हा जो अनुभव आहे मला अनेक वर्षांचा, तो अनुभव आणि समोरच्या व्यक्तीचा अनुभव या आता एका लेवलला येऊन थांबलेला आहे. जे मतदारांनाही बदल हवा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, मतदारांपर्यंत जेव्हा मी पोहोचतोय तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की समोरचा उमेदवार हा मतदारांपर्यंत कधी जात नाही. गेली अनेक वर्ष प्रभागातील लोकांनी उमेदवाराचा चेहराही पाहिलेला नाही आहे. हे का झालं? कारण की निवडून आलं की त्यानंतर आपण पब्लिकमध्ये जायचं नाही. आपले 2-4 लोक कामाला ठेवलेले ते पब्लिकमध्ये जातील, ते त्यांचे कामं करतील, परंतु अशाने कामंसुद्धा होताना दिसत नाही आहेत. आपण जर प्रभागात पाहिलं तर येणारं प्रत्येक नेतृत्व संपवण्याचं काम गेल्या 30 वर्षात झाले. जे नवीन नेतृत्व उभं राहील ते एक इलेक्शन झालं की ते संपवायचं, परत इलेक्शन झालं की दुसरं नेतृत्व संपायचं, असं गेली अनेक वर्ष केलेले. ह्याच्या सर्वांवरचा इलाज आता मी आहे. आता मी आल्यानंतर जे तरुण माझ्यासोबत आहे, शहराध्यक्ष असूनसुद्धा शहराध्यक्षाचं काम आहे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात फिरण्याचं. आज माझ्यामुळे शहराध्यक्षाला बाहेरच्या प्रभागात जाण्याची संधी मिळत नाही आहे. त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. त्यांना मी प्रभागामध्ये जाम केलेलं आहे. तर आता हे जे शिक्षित नेतृत्व येणार ते या शहराध्यक्षांना 100% रोखणार. आता तुम्ही मगासपासून म्हणताय की अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तर असं का वाटतं तुम्हाला की एवढा दीर्घकाळ अनुभव असलेला नेता असून मूलभूत समस्या देखील कायम आहेत? कशामुळे झालं असेल असं? एक गोष्ट सांगतो सर. 1985 ते 1992 या काळात माझ्या प्रभागातील ST स्टँड असेल, गोल मंडई असेल, YCM असेल, तुकाराम महाराज मंदिर असेल, गार्डन आणि हॉकर झोन असेल, यासारखे प्रोजेक्ट वसंत काका शेवडे नगरसेवक असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणले. यानंतर हे झालेले प्रोजेक्ट फक्त मेंटेन करायचे होते. जसं की गोल मंडई असेल, त्या टायमात जे गाळे दिलेत 110-120 गाळे आहेत, बचत गटांना त्या काळात का नाही दिलं?
गोलमंडईमध्ये बचत तुळशीबागेसारखं काहीतरी प्रोजेक्ट आणता आला असता किंवा टेरेसवर एखादा हॉल करता आला असता. अशा अनेक गोष्टी आहेत, पण ते हे का करू शकले नाही, हा प्रश्न माझ्यापेक्षा जनतेने त्यांना विचारावा. त्याचप्रमाणे एस टी स्टँड असेल, आज बारामतीचं एस टी स्टँड बघा आणि आपल्या प्रभागातलं एस टी स्टँड बघा, ते का नाही करू शकले. त्याचप्रमाणे वायसीएम हॉस्पिटल असेल, जसं 1992ला तयार होऊन उभं राहिलं, त्याच्यात काय ॲडिशन करता नाही आलं का. नागरिकांच्या सोयी आहेत, पेशंट लांब लांबवरनं येतात, त्याच्यासाठी का नाही ते अपग्रेड करता आलं. या सगळ्यांचा विचार या नगरसेवकांनी का नाही केला. या सर्व गोष्टी फक्त त्यांनी केल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. यानंतर आलेल्या नगरसेवकांनी काय केलं, 30 वर्षात केलेला एकतरी चांगला प्रोजेक्ट त्यांनी दाखवावा, जनतेला दाखवावा आणि त्यानंतर येणारी निवडणूक लढवावी. येणारे 2-3 दिवस राहिलेत निवडणुकीला, त्यांनी ऑनलाईन कोणत्याही माध्यमातून जनतेला दाखवावं की मी हे मोठं काम केलेलं आहे जनतेसाठी, यानंतर मी माघार घ्यायला सुद्धा तयार आहे. संत तुकाराम नगर, कासारवाडी, कुंदन नगर हा तुमचा प्रभाग आहे. त्याच्यामध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज, वाहतूक, झोपडपट्टी पुनर्वसन, स्वच्छता या सगळ्या समस्या आहेत. त्यातली कुठली समस्या तुम्हाला सर्वात गंभीर वाटते आणि त्यावर तुमचे काय ठोस उपाय असतील? सर्वात 2 प्रमुख समस्या आहेत. एक ड्रेनेज आणि अनप्लॅन्ड ड्रेनेज. जेव्हा ड्रेनेजच्या नवीन लाईन टाकल्या असतील तेव्हा 1 मजली घरं होती आमच्या इथं. आता डी वाय पाटील कॉलेज, वायसीएम हॉस्पिटलमध्ये आमच्या इथं 3-3, 4-4 मजली घरं आहेत. तर ह्याच्यामुळं ड्रेनेजवर जो लोड येतो त्याचं प्लॅन मॅनेजमेंटच केलेलं नाही नगरसेवकांनी, जे की नागरिकांना अपेक्षित होतं. त्याच्यामुळं काय आहे सर, आपण घरातला जो पुरुष असतो तो सकाळी बाहेर निघाला की रात्री कामावरून येतो, हे सर्व भोगायला लागतं ते घरातील महिलांना. त्यांच्या अनेक समस्या आमच्यापर्यंत ह्याच्याच रूपाने येतात की सारखं फोन असतात की ड्रेनेज तुंबले. तर ड्रेनेजचं जे अनप्लॅन मॅनेजमेंट आहे तर ते सर्वात मोठी समस्या आहे प्रभागातील. आणि पाणी आमच्या भागात काही ठिकाणी पहाटे 2 ते 6 या वेळेत येतं. म्हणजे दिवसभर थकून यायचं माणसांनी, रात्री 10-11 वाजता झोपायचं आणि परत 2 वाजता पाणी भरायला उठायचं. साखर झोपेच्या वेळेत पाणी म्हणजे भरायचं. ह्याचं मॅनेजमेंटच यांनी केलेलं नाही. जे माझ्या इथं एस टी स्टँड झालं, आज जवळपास 35-40 वर्ष आले एस टी स्टँड होऊन. ते जसं झालं त्याचा जो बकाळपणा झालेला आहे, नीट मॅनेजमेंट नाही, एंट्री एक्झिटचं मॅनेजमेंट नाही, तिथले जे दुकानं गाळे आहेत त्यांचं मॅनेजमेंट नाही, स्वच्छतेचं मॅनेजमेंट नाही, कोणत्याही प्रकारचं मॅनेजमेंट केलेलं नाही आहे, जे की अपेक्षित होतं. तर तो सर्वात मोठा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे माझ्या इथं असणाऱ्या महात्मा फुले नगर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा SRA हा प्रोजेक्ट चालू आहे. या प्रोजेक्टमध्ये अनेक नागरिकांना धमक्या दिल्या जात आहेत. ही सुद्धा एक समस्या आहे. लोकांना धमकावून तुम्ही नेते होऊ शकत नाही. लोकांच्या समस्या सोडून तुम्हाला नेता झालं पाहिजे. आज जे धमकवलं जातं आहे, परंतु नागरिक, आणि काल आपण पाहिलं असेल देवेंद्रजींनी काल सांगितलेलं आहे की अशा SRAच्या ज्या धमक्या देतात ते त्यांना चोख प्रत्युत्तर गृह खातं देणार आहे. बरं. तर ही समस्या आता काही समस्या राहिलेली नाही आमच्यासाठी. आणि त्याचप्रमाणे माझ्या प्रभागात असणारे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स जी कंपनी आहे, याचा सर्वात मोठा जो प्रश्न होता की तेथील कामगारांच्या पगाराचा प्रश्न होता, तो सोडवण्याचं काम RSSच्या माध्यमातून म्हणजे ते केंद्र थकीत सरकार देणी वगैरे थकीत सगळे देणी देय- होती, देय, हां. ते सोडवण्याचं जो काम होतं ते सोडवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वानेच केलेलं आहे. सारखी मोठी कंपनी घशात घालण्याचा डाव अनेक नेत्यांनी केला होता, तो मोडून भारतीय जनता पार्टीने तेव्हा काढला. आनंद कुमार मला वाटतं मंत्री होते. हां, त्यांनी संघाच्या माध्यमातून जेव्हा हे सर्व नियोजन केलं, आता मेधाताई कुलकर्णी त्याच्या प्रमुख आहेत. काल मेधाताईंनी स्वतः येऊन कंपनीची पाहणीसुद्धा केली. तर अशा प्रकारे कंपनी जी आता चालू आहे ती फक्त भारतीय जनता पार्टी याच्या प्रयत्नांमुळे सुरू आहे. आता हे निवडणुकीत तर संपर्काची तुम्ही यंत्रणा सगळी उभी केलेली आहेत, पण निवडणुकीनंतर जो लोकांशी संपर्क, जे म्हणतात की आधीच्या नगरसेवकाचा संपर्कच नाही, तर तुम्ही कुठली यंत्रणा उभी करणार आहात जी लोकांशी सातत्याने संपर्क ठेवेल? जसं की मी सांगितलं, सारथीसारखी माझी स्वतःची एक लिंक आहे. त्याच्या माध्यमातून जुन्या नगरसेवकांना एक अपेक्षा असायची की कायम नागरिक माझ्या ऑफिसला आले पाहिजे, म्हणजे माझा मोठेपणा खूप वाढेल, सारखं नागरिक याच्या ऑफिसला येतात. मला ही गोष्ट बंद करायची. सारथीसारखी जी लिंक बनवली आहे, घरी बसल्या तुम्ही कामाला जरी गेले तरी तुम्ही जी समस्या आहे ती टाकली तर 24 तासामध्ये मी त्याच्यामध्ये माझ्या जे प्रभाग असेल
तिथले जेई, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह सिटी इंजिनियर यांचे कॉन्टॅक्ट नंबर, करंटली कोणकोणते टेंडर चालू आहेत प्रभागात, ड्रेनेजचं किती काम चालू आहेत, वॉटरची किती कामं चालू आहेत, स्थापत्याची किती कामं चालू आहेत, ह्याचं नियोजन मी ठेवलेलं आहे. तर जशी समस्या येते 24 तासाच्या आतमध्ये प्रशासनाशी त्याचं कॉर्डिनेशन करून त्याच्यावर आपण काम चालू केलं जातं. अशा प्रकारे फक्त हे काही मी निवडणुकीपर्यंत केलेलं नाही. या 15 तारखेला जी निवडणूक होईल त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष ह्या प्रकारातून म्हणजे या लिंकच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या माझ्यापर्यंत येतील. पण अशा पद्धतीने जर लोकांचे प्रश्न सुटायला लागले तर लोक नगरसेवकांना विचारणार कशा याला? नाही सर, हे काय आता हे मी केलं, विजन माझं होतं ना. विजन आहे म्हणून लोक निवडून देतील. ह्याच्यात अजून ॲडव्हान्स विजन मी करल. अजून भरपूर गोष्टी माझ्याकडे करण्यासारख्या आहेत. फक्त ड्रेनेज आणि गटर मीटर करणं नगरसेवकाचं काम नाही. मूलभूत सुविधा तर आहेच, पण तुम्ही प्रभागामधील नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी नवीन काय आणता? जसं की तरुण आहे, शिक्षित आहेत, त्यांच्यासाठी MPSC UPSC करणारे, त्यांच्यासाठी एखादी लायब्ररी झाली, असं काहीच नाही ना अजून चांगलं. तर या सगळ्या अनेक गोष्टी ज्याच्यासाठी नगरसेवक लागणार आहे आणि शिक्षित नगरसेवक लागणार आहे, ज्याच्याकडे विजन आहे. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात तुम्ही कुठल्या कामांना प्राधान्य द्याल? आमच्या प्रभागात आम्ही एक मोठा पांढरा हत्ती पोसलेला आहे. गोल मंडई जो हत्ती आम्ही पोसलेला, तर त्या गोल मंडईमध्ये 110 गाय आहेत. त्यातले फक्त 30% गाय वर्किंगमध्ये आहेत. या 30% गाय, बाकीचे 70% गाय आहेत, त्यांचं मॅनेजमेंट नाही केलं. प्रभागातील जे बचत गट असतील, तरुण आहेत, अशा अनेकांना आपण व्यवसाय करण्याची जी संधी आहे ती या हत्तीच्या माध्यमातून देऊ शकतो. आजपर्यंतच्या नगरसेवकांनी ह्याचा विचारच केलेला नाही. का नाही करू शकले? आपण करू शकलो असतो ना. तरुणांना द्या, बचत गटांना द्या, आणखी लोक आहेत त्यांना या सर्व गोष्टी देऊ शकला असता. हे त्यांनी केलेलं नाही. हा एक सर्वात मोठा जो विषय आहे माझ्याकडं. त्याचप्रमाणे माझ्याकडे असलेला हॉकर्स ग्राउंड आहे. त्या ठिकाणी जर विद्यार्थी, खेळाडू खेळायला येतात ते, त्यांना चांगल्या प्रकारचं टॉयलेट उपलब्ध नाही आहे. पिण्याचं पाणी लागतं, त्यासाठी एखादं चांगलं मशीन, प्युरिफायर काहीतरी बसवलेलं पाहिजे, ते उपलब्ध नाही आहे. चेंजिंग रूम उपलब्ध नाही आहेत. हे झालं हॉकर्स झोनचा. त्याचप्रमाणे बाकी ज्या गोष्टी आहेत, YCM आहे. YCM या हॉस्पिटलला महाराष्ट्रभरातनं लोक येतात पेशंटला घेऊन. तिथं आलेल्या लोकांच्या म्हणजे तिथलं पार्किंग मी बंद केलं. एकतर गरीब लोक येणार, त्यात त्यांच्याकडून 10 रुपयाचं पार्किंग घ्यायचं. ते महानगरपालिकेनं मागं पाठपुरावा करून पार्किंग फुकट केलं आपण. त्याचप्रमाणे आता लोकांची झोपण्याची सोय अडचण आहे. यासाठी मी विजन पाहिलेलं आहे. या सर्व ज्या गोष्टी आहेत, या नगरसेवक झाल्यानंतर मी शिक्षण झालं म्हणजे माझं काहीतरी विजन आहे आणि या मी पुढील 100 दिवसाचा माझ्याकडं प्लॅन रेडी आहे. भारतीय जनता पक्षात अनेक मोठमोठे नेते आहेत. त्यातला सर्वाधिक प्रेरणादायी नेता कुठला वाटतो आणि त्याचे कुठले गुण तुम्ही आत्मसात करणार आहात? आता तसं भारतीय जनता पार्टीचे सर्व जे नेते आहेत ते सगळे काही ना काही प्रेरणा देतात. त्यात जर तुम्ही माझ्या ऑफिसला जर आला, चंद्रकांत दादांच्या हस्ते माझ्या ऑफिसचं उद्घाटन जेव्हा झालं तेव्हा मी दादांना दाखवलं की माझ्या ऑफिसमध्ये 3 रूम आहेत. तर जो सर्वात मोठा रूम आहे जिथं जास्तीत जास्त पब्लिक येऊन बसणार, ज्यांच्याशी माझं कायमचं नातं आहे, त्या रूमला मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि प्रमोदजी महाजन ज्यांनी कायम संघटन केलं नागरिकांशी, त्यांचा फोटो लावलेला आहे. माझी जी वॉर रूम आहे, ते जी पूर्ण माझं यादीवरचं काम चालतं, तिथं मी मोदीजी आणि अमित शहाजी जे की पूर्ण मॅनेजमेंट करतात त्यांचा फोटो लावून ते केलेलं आहे. आणि तिसरी जी रूम आहे जिथनं बाकी मॅनेजमेंट चालतं, तिथं अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणीजी यांचा फोटो लावलेला आहे. ह्या सर्व नेत्यांचा आम्ही लहानपणापासून आदर्श घेत आलेलो आहे. परंतु आत्ताच्या पिढीला जर बघितलं तर महाराष्ट्राचा एकच नेता आहे बुलंद आवाज, देवेंद्रजी फडणवीस साहेब. म्हणजे अशी कोणती गोष्ट नाही जी त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजे त्यांनी पासून काही बोललेलं प्रत्येक शब्द शिकण्यासारखा आहे. त्यांचं संघटन असेल, काम करण्याची पद्धत असेल, महाराष्ट्रासाठी जसं त्यांनी विजन बघितलं तसं मी प्रभागासाठी बघेल. असं प्रेरणादायी नेतृत्व माझ्यासाठी फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आता निवडणुकीला मोजके दिवस राहिलेले आहेत. 2-3 दिवसावर निवडणूक येऊन ठेपलेली आहे. अशाच्या थेट मतदारांना तुम्ही काय संदेश द्याल उमेदवार म्हणून? माझं जनतेला एकच आव्हान असेल की
आत्ता आपल्या प्रभागामध्ये जी परिस्थिती आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, याच्या माध्यमातून आपण सर्वांनी जनशक्ती काय असतं आणि धनशक्ती ही किती टेम्पररी आहे हे दाखवून द्यावं. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, तरुण जे व्यसनाधीन करतात आहे याला बळी न पडता आपण सर्वांनी प्रभागाचा चेहरा कसा असावा याचा विचार करून मला मतदान करावं, एवढंच मी विनंती करतो. तर हे होते सतीश नागरगोजे. आपण त्यांना निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात. सतीशजी, निवडणुकीच्या धामधुमीत, प्रचाराच्या धामधुमीत आपण मुलाखतीसाठी वेळ दिलात, या ठिकाणी आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.